स्वागत आहे मित्रांनो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आहे तारीख 12 जुलै 2026 आणि आता मी आहे वर्धमान नगर चौक इथे। आज अतिशय बहुप्रतीक्षित अशा डिप्टी सिग्नल फ्लायओव्हर आणि आरओबी चं इनॉग्रेशन आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आगमन होत आहे। समोर दिसत असलेला रोड हा भंडारा रोड आहे आणि बिलकुल तुम्ही जे समोर बघत आहात इथून डिप्टी सिग्नल फ्लायओव्हर सुरू होते। डाव्या साईडला आहे लकडगंज फ्लायओव्हर ज्याचा आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे आणि इकडे उजव्या बाजूला आहे पारडी फ्लायओव्हर। म्हणजे या चौकाच्या तिन्ही बाजूला लगेच 3 फ्लायओव्हर सुरू होतात। यामुळे या भागातील वाहतूक पोलीस मोठी मदत होणार आहे। तुम्ही बघू शकता किती सुंदर निर्माण कार्य। तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकत आहात इथून या डिप्टी सिग्नल फ्लायओव्हरची सुरुवात होते। आज इनॉग्रेशन असल्यामुळे इथे या फ्लायओव्हरला सजवण्यात आलेला आहे। इनॉग्रेशन झाल्यानंतर आपण या फ्लायओव्हरवर जाऊन बघूया की हा फ्लायओव्हर कशा प्रकारचा बनलेला आहे। फ्लायओव्हरचा लँडिंग पोर्शन अशा प्रकारे फुलांनी सजवण्यात आलेला आहे। तर मित्रांनो हा फ्लायओव्हर टोटल 4 लेनचा आहे आणि इथे डिवायडर आहे। इथे आपण पाहू शकतो की इथे रिफ्लेक्टर्स लावलेले आहेत। लँडिंग पोर्शनला पण इथे स्पीड ब्रेकर्स आणि रिफ्लेक्टर्स लावण्यात आले जेणेकरून वाहनांची स्पीड ही कमी होईल। महारेल MRIDC ने बनवलेला हा प्रोजेक्ट आहे आणि या फ्लायओव्हरवर वाहनांची जी स्पीड लिमिट असणार आहे ती आहे 50 किलोमीटर पर आवर। डिवायडरच्या मधोमध असे लाइटिंगसाठी पोल्स उभे केलेले आहेत ज्यांचं डिझाईन अतिशय छान दिसत आहे। आणि या फ्लायओव्हरवरती कर्वेचर भाग बऱ्या प्रमाणात असल्यामुळे इथे वाहनांना बरोबर डायरेक्शन मिळण्यासाठी असे डिवायडरवरती रिफ्लेक्टर्स लावलेले आहेत जी की अतिशय चांगली गोष्ट आहे। तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून इथे जागोजागी CCTV कॅमेरे सुद्धा लावण्यात आलेले आहेत। मित्रांनो डिप्टी सिग्नल इथे रेल्वे क्रॉसिंग नंबर 73 होती आणि त्या ठिकाणी नेहमीच गेट बंद राहत असल्यामुळे अत्यंत तिथे ट्रॅफिक जाम व्हायचा। त्याच्यामुळे लोक फारच परेशान राहायचे, त्यामुळे त्याचं नाव सिग्नल असं पडलं होतं। आणि डिप्टी म्हणजेच इथे डिप्युटी RTO ऑफिस आहे म्हणून होऊ शकते की त्याचा शब्दाचा अपभ्रंश होऊन डिप्टी झालेला आहे। कुणाला याबद्दल कन्फर्म माहिती असेल त्यांनी कृपया कमेंटमध्ये सांगावी की या फ्लायओव्हरवर किती कर्वेचर्स आहेत आणि त्यामुळे डिवायडरवर हे बनवलेले रिफ्लेक्टर्स हे अतिशय उपयोगी पडणार आहेत। या रिफ्लेक्टर्समुळे रात्रीच्या वेळेस दुरूनच अंदाज येतो की समोर रस्त्याला कर्व आहे आणि त्याच्यामुळे अपघातांचे प्रमाण हे कमी होऊ शकते। मित्रांनो केंद्रीय परिवहन महामार्ग विभाग मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते नुकताच
या डिप्टी सिग्नल फ्लायओव्हर आरोबीचं उद्घाटन झालेलं आहे. आणि ही उद्घाटनानंतर जात असलेली ट्रिपल सीट पहिली बाईक, पहिल्याच बाईकने नियम तोडलेले आहे. मित्रांनो, या फ्लायओव्हरवरून स्पीड लिमिट ही 50 राहणार आहे आणि उडता हनुमान चौक, डिप्टी सिग्नल तसेच कळमना मार्केटसाठी आपल्याला हा फ्लायओव्हर घ्यायचा आहे. ही आहे इथून गेलेली आहे रेल्वे लाईन. आणि बघू शकतो इथे राऊंड अबाउट सर्कल आहे. एक सर्कलचा राऊंड आपण घेऊन घेऊ. नागपूर सिटी ही ऑरेंज सिटी म्हणून ओळखल्या जाते, त्यामुळेच या ठिकाणी इथे हा एक ऑरेंज प्रतिकृती इथे बनवण्यात आलेली आहे. ह्या बाजूने येणाऱ्यांसाठी हा इकडे डेड एंड आहे. या ठिकाणी इथे रिफ्लेक्टर्स नाही दिसत आहे. या बाजूला आहेत पण ह्याही ठिकाणी असेच परिसरातील रहिवासी या ठिकाणी आलेत आता चिल करायला, आणि त्यांच्यासाठी हा एक प्लेस चिल करण्यासाठी सुद्धा बनू शकतो. तर मित्रांनो, ही जी रेल्वे लाईन तुम्हाला दिसत आहे ती आहे इतवारी नागभीड रेल्वे लाईन, ज्याचं नॅरोगेज लाईन होती आधी, आता ती ब्रॉडगेज झालेली आहे. पण अजूनपर्यंत या रेल्वे लाईनचा ऑपरेशन सुरू व्हायचं आहे. जवळपास 1.3 किलोमीटर लांबीचा असलेला हा फ्लायओव्हर बनवण्यासाठी 150 कोटी रुपये खर्च आलेला आहे. जेव्हा या फ्लायओव्हरचं काम सुरू होतं, जे की अतिशय संत गतीने सुरू होतं, तेव्हा इथे खाली नेहमीच ट्रॅफिक जाम असायचा. त्याच्यामुळे नागरिकांना अतिशय असुविधा व्हायची. आता हा फ्लायओव्हर बनल्यामुळे सर्व नागपूरवासियांना राहत मिळणार आहे. तर मित्रांनो, आता आपण समोर डिप्टी सिग्नल इकडे जाऊ आणि बघूया इकडे हा फ्लायओव्हर कसा बनलेला आहे. ठीक आहे, सबस्क्राईब कर ना. ओके, थँक्यू. फ्लायओव्हर सुरू होतात या परिसरात राहणारे सर्व मुलं मुली नागरिक फिरायला इथे येत आहेत. सायकल घेऊन पोरं दिसत आहे आपल्याला. सर्व पोरांमध्ये इथं उत्साहाचं वातावरण दिसत आहे. तर आता आपण आलो आहे इकडे डिप्टी सिग्नल या ठिकाणी, तिथे या फ्लायओव्हरचा एंड होता. मित्रांनो, इथे वर्धमान चौक ते डिप्टी सिग्नल या फ्लायओव्हरचा इथे लँडिंग आहे. इथे आपण बघू शकतो की समोर जायचं तर कळमना मार्केट, पारडी, ढकळगंज आणि वर्धमान नगर. तर ठीक आहे मित्रांनो, आजचा ब्लॉग करतो मी इथेच एंड. जर तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.